शेतकरी मित्रांनो, राम राम. आपण ऊस शेतीमध्ये मला पाहताय आणि या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रात आपण आहोत. हे माझ्या हातामध्ये ऊसाच्या रानामध्ये मागच्या जूनमधले जे कपाशीचे दसकट आहेत, ती दसकट आपण या ठिकाणी पाहताय. जमिनीला लाकडं देण्याची पद्धत म्हणजे आपण जी काही SRT पद्धती म्हणतो, ते SRT पद्धतीनुसार हा जो ऊस आहे, हा ऊस लावलेला आहे. एका जाग्यावरती ही 12 एकरचं क्षेत्र SRT शेती केलेली आहे. त्याच्यामध्ये जर बाजूला जर आपण बघितलं तर हा खोडवासुद्धा SRT पद्धतीने केलेला आहे आणि आता ही लागवडसुद्धा SRT पद्धतीने केलेली आहे. ते स्वतः एका कारखान्याचे संचालक आहेत. तर संचालक आहेत, त्याच्यानंतर एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. त्याच्या माध्यमातून SRTची माहिती घेऊन SRT शेतीसुद्धा करतात. जवळजवळ 2-3 वर्ष झाले ते नांगरणी शेतीची करत नाहीत. तर ऊस शेती कशाप्रकारे केल्या जाते SRTनुसार ते त्यांना आपण विचारू. काय फायदा झाला ते त्यांना विचारू. आणि विशेष करून हे जे लाकडं जमिनीला दिल्यानंतर या ऊस शेतीमध्ये काय फायदा होईल, टनेज कसं वाढेल ते आपण त्यांना विचारू. त्याच्यामध्ये जर एखाद्याला गुळ करायचा असेल, त्याच्यामध्ये काही त्याचा फायदा होईल का शेतकऱ्यांचा, ते पण आपण विचारायला हरकत नाही. तर त्यांचा आपण परिचय करून घेऊ. नमस्कार. राम. नमस्कार. आपला एकदा परिचय करून द्या. माझं नाव काकासाहेब आबासाहेब शिंदे, गाव सुरेगाव गंगा, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर. मी 1976 साली पुणा ॲग्रिकल्चर कॉलेजमधनं पदवी घेऊन बाहेर पडलो आणि त्यानंतर आमच्या तालुक्यामध्ये त्यावेळचा ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना आणि आता लोकनेते मारुतरावजी घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्यामध्ये 1976 ते 2021पर्यंत म्हणजे सलग 45 वर्ष शेतकीमध्ये ओव्हरशर असेल, डेव्हलपमेंट मॅनेजर असेल, ऊस विकास अधिकारी असेल, कारखान्यात सेक्रेटरी असेल, जनरल मॅनेजर असेल, इन्चार्ज मॅनेजिंग डायरेक्टर असेल. तर 1976 ते 2021 सतत वेगवेगळ्या पदावर काम करत आणि हे करत असताना विशेषतः शेतीची आणि शेतीमध्ये विविध पिकाचे उत्पादन कसं चांगल्या पद्धतीने घ्यावं, त्याचा खर्च कमीत कमी कसा करावा, याचा सखोल अभ्यास मी फक्त द्राक्षे सोडून बाकी सगळ्या पिकामध्ये बारकाईने केलेला आहे. आणि ऊस तर हा शेवटी 76पासून घरीसुद्धा ऊसाची शेती मोठ्या प्रमाणात आहे, वडिलोपार्जित. पण आता दिवसेदिवस ऊसाच्या शेतीमध्ये सुद्धा एकीकडं एकरी उत्पादन खर्च वाढत चालला आहे आणि दुसरीकडं ऊसाचं एकरी उत्पादन घटत चाललं. कारखान्यामध्ये आम्ही पाहतो परिसरामध्ये तर खोडव्याचं सरासरी उत्पादन 28 ते 30 टनाच्या दरम्याने आहे. सुरू लागणीचं एकरी सरासरी उत्पादन 32 ते 35 टनाच्या आसपास आहे. आणि आडसली आपण ज्याला म्हणतो, जी जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरच्या दरम्यान लागण झालेली असते, म्हणजे जो ऊस 16 ते 18 महिन्याचा असतो, त्याचं एकरी उत्पादन सरासरी साधारण 45-50 टनाच्या आसपास आहे. आणि त्याचा खर्चाचा जर विचार केला तर एकरी साधारण 50 ते 60 हजार रुपयापेक्षा कोणत्याही शेतकऱ्याला कमी खर्च येत नाही. आणि त्यानंतर चंद्रशेखर भडसावळे दादा आणि कोल्हापूरचे प्रतापराव चिपळूणकर काका या दोघांनी गेली 35-40 वर्ष सगुणा रिजनरेटिव्ह टेक्निक म्हणून एक SRT तंत्रज्ञान सगळ्याच पिकासाठी कसं उपयोगी राहील या पद्धतीनं त्यांनी गेली 35-40 वर्ष काम केलेलं आहे. विशेषतः कोल्हापूरचे प्रतापराव चिपळूणकर सर यांच्याशी माझा गेली वर्षभर सातत्याने संपर्क आणि वेगवेगळ्या पिकावर विविध विषयावर त्या अनुषंगाने आम्ही चर्चा करत राहिलो. आणि गेल्या 2 वर्षापासून एक खात्री झाली की आपण SRT तंत्राने आपली शेती करूया. आणि त्या पद्धतीनं मागच्या वर्षी कपाशी होती, त्याच्या आधी कांद्याची पिकं होती. त्या पिकानंतर त्या पिकाचे अवशेष तसेच तिथं ठेवून जागेला ऊसाची लागण केलेली आहे. आपण बघताय ही ऊसाची जुनी खोडकी अशी तशीच ती आता कुजून राहिली. तिचा टणकपणा आपल्याला कुजण्याच्या कामी फार चांगली मदत करतो आणि त्याच्यातून आपलं सेंद्रिय कर्ब वाढायला नक्कीच मदत होईल. तसंच कपाशीचं झाड वर 5.5-6 फुटापर्यंत वाढतं,
त्यामुळं त्याची खालची मुळंसुद्धा 5-5.5 फुटापर्यंत खाली असतात आणि बाजूला पसरलेली असतात. ती कुजत असताना त्या ठिकाणी निश्चितपणे गांडुळं आपोआप तयार होतील आणि गांडुळाच्या मागं जी काही जीवसृष्टी आहे, शेतकऱ्याला तारक आणि पिकालासुद्धा सर्व प्रकारचं अन्नद्रव्य उपलब्ध करून देणारी आपोआप तयार होईल. आणि त्यासाठी आम्ही कपाशीची फक्त वर झाडाची कुटी केली आणि ते बुडकं तसेच ठेवलेत जमिनीत आणि जी पहिली कपाशीची सरी होती त्यामध्येच ही ऊसाची लागण केलेली आहे. बेवडाचं पीक म्हणून आम्ही नोव्हेंबरमध्ये थोडासा हरभरा घेतला आहे. टोकन यंत्राने हरभऱ्याची पेरणी केली. तीसुद्धा अपेक्षा त्याचं हरभऱ्याचं उत्पादन मिळेल ही नव्हती, पण ते फुलात आल्यानंतर आपण ते तणनाशकाबरोबर तणनाशक घेऊन तण आणि हरभऱ्याचं पीक जागेवर मारून टाकू आणि त्याचासुद्धा सेंद्रिय कर्ब वाढायला निश्चित मदत होईल. अशा पद्धतीने या ठिकाणी प्रयोग केलेला आहे. आपण हे बघताय, गवताचं एक 4-5 दिवस झाले तणनाशक मारून गवत वाळलं आहे बऱ्यापैकी आणि जरी काही थोडंफार राहिलं अजून एखादी तणनाशकाची फवारणी त्यावर करता येईल. पण आता काही फार गरज पडेल अशी परिस्थिती नाही. ऊसही आता चांगला वाढीला लागला आहे. 2 महिन्याचं पीक झालं आहे. तर त्याला यापुढं आम्ही एक साधारण 2 किंवा 3 डोसेस करून थोडी मातीची भर लावून त्याचे थोडेसे फुटवे तयार करून घेऊन आणि माझी खात्री आहे की ह्या पद्धतीने जे शेतकरी SRT पद्धतीने ऊसाची पिकं घेतात ते साधारण 3-3 पिकं घेतात आणि लागणीचं पीक त्यांचं 55 ते 60 टनापर्यंत, खोडव्याचं सुद्धा 60-62 आणि तिसरं पीकसुद्धा 60-62 टनापर्यंत त्यांचं गेलेलं आहे. आणि या ठिकाणी त्याच पद्धतीनं आम्हाला उत्पादन मिळेल अशी माझी खात्री आहे. याचं आता लागणीचा जो ऊस आहे हा 50 सांगितला तुम्ही आणि खोडव्याचं अजून 5 टन शिल्लक सांगितलं. एरवी तसं येत नाही, तर याचं कारण काय? याचं कारण जसं जसं हे रिजनरेशन टेक्निक जमिनीखाली कार्यान्वित होईल आणि आता हे पुढच्या वर्षापर्यंत ते पूर्ण कार्यान्वित होईल. ते इतकं कार्यान्वित होईल की खाली 1 फुटावर जर आपण हात घातला तर सहज आपल्याला गांडूळं दिसतील आणि गांडुळाच्या विष्ट्यातनं किंवा त्यांची लाईफ सायकल पूर्ण झाल्यानंतर ते मृत झाल्यानंतर त्याच्यापासून जे काही खत तयार होतं ते जीवाणूंचं अन्न आहे आणि इथं खूप मोठ्या प्रमाणात जीवसृष्टी तयार होती आणि जीवसृष्टी एकदा तयार झाल्यानंतर मग नत्र, स्फुरद, पालाश, बाकीचे मायक्रोन्यूट्रियंट्स पिकाला उपलब्ध करून देण्यासाठी जे काही जीवाणू लागतात ती सर्व जीवसृष्टी इथं तयार होती आणि त्याच्यासाठी जे काही वातावरण लागतं जमिनीमध्ये ते वातावरण इथं आपोआप तयार होतं. कारण ही कपाशीची मुळं आणि त्याची खोडं ती कुजत गेल्यानंतर ती प्रत्यक्ष ज्या साईजला होती त्याच्यापेक्षा त्याची साईज बारीक होती. कुजून ते एकदम निकामी होतात किंवा अतिशय कमी होतात, नामशेष होत चालतात आणि त्या ठिकाणी हवा चांगली खेळती राहते आणि गांडूळ आणि या जीवसृष्टीला मोकळी हवा मिळाल्यामुळं ते अधिक चांगल्या पद्धतीनं त्यांचं कार्य करत असतात आणि त्याचा फायदा पुढच्या पिकाला निश्चित चांगल्या पद्धतीनं होईल. कारण हे पीक तुटल्यानंतर याच्या पाचरटाचं सुद्धा आम्ही व्यवस्थापन करणार आहोत. त्याच्या ज्या जमिनीखालच्या बुडख्या आहेत याला ह्या खोडव्याला कुठलीही आंतरमशागत न करता त्या तशाच ठेवून आम्ही त्याचंसुद्धा रिजनरेशन पद्धतीनं त्याचं कुजवण्याची क्रिया करून घेऊ आणि त्या ठिकाणी जीवसृष्टीला अधिक चांगल्या पद्धतीचं वातावरण कसं तयार होईल, जागा कशी निर्माण होईल अशा पद्धतीचा आमचा त्यावेळेला प्रयत्न राहील. म्हणून लागणीपेक्षा SRT पद्धतीमध्ये खोडव्यामध्ये आणि तिसऱ्या पिकामध्ये निश्चितप्रमाणे 5 ते 6 टन जादा उत्पादन मिळतं एकरी आणि हे गेली 2010 सालापासून काही शेतकरी 15 सालापासून म्हणजे गेले 10 ते 15 वर्ष झाले बरेच शेतकरी या पद्धतीनं ऊसाची शेती करतात आणि त्या सगळ्यांचा याबाबतचा अनुभव अतिशय चांगला आहे आणि म्हणून आज या ठिकाणी मी आत्मविश्वासाने या गोष्टी बोलू शकतो. बरं, याच्यामध्ये आता ही जी तुम्ही लागण केली, या लागणीचं पहिल्यापासून जर सांगायचं ठरलं तुम्हाला, आता याच्यामध्ये तुम्ही माती लावायला तर एक वेळेस तुम्हाला माती लावावंच लागेल. हो.
तर याची सुरुवातीपासून ते नंतरचं सगळं काही खताचं नियोजन असेल, खतामध्ये काही बचत होती का हे एक असेल, ह्या सगळ्या गोष्टी जरा समजून सांगा. याच्यात कसं आहे, खतामध्ये पहिल्या वर्षी काही बचत होईल अशी काही आमची अपेक्षा फार काही नाही आहे. पण आम्ही या ठिकाणी कोंबडी खत टाकलेलं आहे. त्याच्यानंतर विद्यापीठाच्या शिफारशीप्रमाणे सुरू पिकासाठी साधारण 120 किलो नत्र, 70 किलो स्फुरद, 70 किलो पालाश आणि मायक्रोन्युट्रिएंटची एक 25 किलोची बॅग आणि कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर साधारण 10-10 किलो जे लागतं ते शिफारशीनुसार आम्ही या देणार आहोत. पण भविष्यामध्ये आमची जमीन चांगली तयार झाल्यानंतर आपोआपच यामध्ये खताची पिकाला गरज निश्चित कमी होणार आहे. कारण ही जीवसृष्टी सगळ्या प्रकारची आवश्यक अन्नाची घटक हे पिकाला उपलब्ध करून देणार आहे. आणि त्यावेळेला या पूर्वीच्या शेतकऱ्यांचा जो अनुभव आहे ते साधारण 50 ते 60% आलेत. म्हणजे त्यांनी 40 ते 50% खताची मात्रा विद्यापीठाच्या शिफारशीप्रमाणे कमी केलेली आहे. आणि ती कमी करूनसुद्धा त्यांच्या उत्पादनात 60-65 टनाचं सातत्य त्यांना मिळालं आहे. ही जी लागवड आपली ऊसाची आहे याच्यामध्ये तणनाशक जे आहे ते तणनाशक किती प्रमाणामध्ये आणि किती वेळेस मारावं लागेल? तणनाशकाची जी फवारणी आहे ना, पिकाच्या परिस्थितीनुरूपच आपल्याला निर्णय घ्यावा लागेल. आता हे पहिल्यांदा यामध्ये हे काँग्रेस गवत, पांढरी फुली, द्विदल वर्गाचं आणि ज्याला आपण ते शिपरूट म्हणतो किंवा हे बाकीचं दुधनी जे आहेत, ह्या अशा प्रकारची जी गवतं होते. आणि मला इथं मी जो काही हरभरा टोकन यंत्राने केला होता त्या हरभऱ्याचं सुद्धा मला ह्या जमिनीलाच त्याचं बिवड द्यायचं होतं, करायचं होतं. आणि म्हणून मी शंकर आणि 2,4-D द्रवरूप स्वरूपातलं 2,4-D पंपाला एक 70 मिली 20 लिटर पंपाला आणि 50 ग्रॅम शंकर घेतलेला आहे. आणि पुढच्या वेळाला भर लावल्यानंतर जर कुठं काही चुकून माकून जर गवत राहिलं तर त्याच्यापुरतं सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात करायचं नाही. आता जसं एकरी साधारण 10 पंप लागले, 200 लिटर पाणी लागलं. पण नंतरच्या केसमध्ये मला वाटतं एक 3, 4, 5 पंपामध्ये ते फवारणीचं काम पूर्ण होईल आणि गवत काही विशेष राहायचं नाही. आता याला आत्ता एक भर देऊन घेणार आहे मी पुढच्या 15 आठवड्यात खतं टाकून. आणि नंतर एक साधारण 1 महिना 1.5 महिन्याने म्हणजे जूनच्या पूर्वार्धाला किंवा मेच्या शेवटच्या आठवड्यात एक मोठी भर देऊन घेणार आहे. आणि त्यानंतर मग याची कुठली मशागत करायची नाही. समोरचे 3 वर्ष त्यात मशागत नाही, अजिबात नाही. त्याच्यामध्ये बगल फोडणं असेल. आता याच्यानंतर ऊस तुटून गेल्यानंतर त्या खोडव्यामध्ये कुठल्याही प्रकारची मशागत करणार नाही. खोडव्याची चाळणी म्हणतात, काही त्याला बगल्या फोडायचं म्हणतात. कुठलीही मशागत करायची नाही. त्याचं पाचरटाची फक्त कुटी करून घ्यायची आहे, त्या परिस्थितीत पाचरट पडू द्यायचं आणि फक्त खताचं व्यवस्थापन जे काय आहे त्याप्रमाणे करायचं. आता या ठिकाणी जे काही आता हे जे बेड आहे, हा एकदा बेड पडल्यानंतर हा किती वर्ष बेड राहणार असाच? हा बेड कमीत कमी हे पीक आणि याच्या पुढचं पीक, तिसरं पीक म्हणजे 3 वर्ष तरी राहणार. तो तसाच ठेवणार. आणि त्यानंतरही सुद्धा चौथ्यांदा आम्ही काय करणार, त्याला पाणी देऊन तो खोडवा फोडून घेणार आणि त्याच्यावर तणनाशक ग्लायफोसेटसारखं तणनाशक मारून ते जागेला कुजवणार. आणि त्याच्या दोन्ही बाजूनी किंवा सरीमध्ये त्यावेळेला काय जे नियोजन करायचं, खरीपातल्या पिकाचं, मग कपाशी असेल, सोयाबीन असेल, त्या पद्धतीचं त्याचं नियोजन करू. आणि ते काढल्यानंतर पुन्हा परत त्याच ठिकाणी आम्ही पुढच्या ऊसाची लागण करणार आहोत. पण म्हणजे आता हां बोला. हे जे बेड तयार झालेले आहेत 2010 सालापासून बऱ्याच शेतकऱ्यांनी हे मोडलेले नाही आहेत. बरोबर. आणि त्यांचा ऑर्गॅनिक कार्बन 2% आसपास गेला, कोणाचा 1.87, कोणाचा 2पर्यंत गेला आहे. मग जर एवढा ऑर्गॅनिक कार्बन जर गेला, सेंद्रिय कर्ब जर गेलं, तर त्या जमिनीकडून आज ज्या पद्धतीने आपण उत्पादन घेतो त्याच्यापेक्षा 1.5 पट 2 पट उत्पादन घ्यायला काहीच हरकत नाही. अशा प्रकारे हा लावणीचा ऊस आणि हा खोडवा असं एक चांगलं नियोजन, एक 12 एकरचं नियोजन SRT पद्धतीनं या ठिकाणी लावलेलं आपल्याला दिसतंय. तर त्यांच्या या SRT पिकास आपण शुभेच्छा देऊ. आणि परत ज्यावेळेस ऊस अजून चांगला होईल त्यावेळेस एक 4-5 महिन्यानंतर अजून एक व्हिडिओ टाकू. आणि टनाच्या किती टन या क्षेत्रामधून SRT माध्यमातून ऊस निघाला हे पण नक्कीच आपण या क्षेत्रातून टाकू. भाऊंना आपण दादांना शुभेच्छा देऊ.
आणि थांबू. सर्वांना पुन्हा एकदा राम राम. राम राम. नमस्कार. नमस्कार. नमस्कार.